आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपूर येथे यंदा विक्रमी 32 लाख वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली। श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी 2026 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सुरक्षेसोबतच गर्दी व्यवस्थापनात एक ऐतिहासिक आणि अत्याधुनिक टप्पा गाठला आहे। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली यंदाच्या वारीत सेंटिएंट लॉजिक्स या तंत्रज्ञान संस्थेच्या मदतीने अत्याधुनिक कॉग्निटिव्ह व्हिज्युअल ह्यूमन न्यूरल AI तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात आला आहे। या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने 24 ते 26 जुलै दरम्यान पंढरपुरात दाखल झालेल्या 31,98,129 म्हणजेच सुमारे 32 लाख भाविकांची अचूक मोजणी करण्यात आली आहे। 3 दिवसातील वारकरी आगमनाची अचूक आकडेवारी शासनाने सादर केली आहे। 24 जुलै 2026 रोजी 6,75,274 वारकरी, 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिनी 18,96,573 वारकरी, 26 जुलै रोजी 6,26,282 वारकरी असे एकूण 31,98,129 वारकरी भाविकांची नोंद मोजणीच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच दिनांक 25 जुलै रोजी सर्वाधिक सुमारे 19 लाख वारकऱ्यांनी पंढरपुरात प्रवेश केल्याचे या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे। दुबार मोजणी टाळणारे आधुनिक AI तंत्रज्ञान पारंपरिक कॅमेरा पद्धतीमध्ये एकच व्यक्ती विविध कॅमेऱ्यांसमोर आल्यास आकडेवारी फुगवण्याची शक्यता असते, मात्र सोलापूर ग्रामीण पोलिसांनी वापरलेल्या AI प्रणालीने ही दुबार नोंदणी पूर्णपणे टाळली गेली आहे। सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, 3 रस्ता ते दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक व मिलिटरी हॉस्टेल आणि सांगोला चौक एंट्रीचा 5वा मुख्य मार्गावर खास AI कॅमेरे बसवण्यात आले होते। व्यक्तीचा चेहरा, कपड्यांचा रंग आणि टोप्यांचा ताळमेळ लावून प्रत्येक वारकऱ्याची एक युनिक AI ओळख तयार केली जात होती। क्रॉस कॅमेरा ट्रॅकिंग व पुनर्प्रवेश पडताळणी वारकरी शहरात फिरताना इतर CCTV कॅमेऱ्यांनी त्यांना न मोजता एकाच ओळखीने ट्रॅक केले गेले। तसेच शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करणाऱ्या भाविकांची जुन्या नोंदींची पडताळणी करून दुबार मोजणी रोखण्यात आली। या मोजणी दरम्यान भाविकांच्या गोपनीयतेची पूर्ण दक्षता घेण्यात आली। भारताचा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आणि GDPR नियमावलीचे तंतोतंत पालन यात करण्यात आले असून कोणत्याही व्यक्तीचा फोटो किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर सेव्ह करण्यात आलेली नाही, अशी ही माहिती प्रशासनाने दिली आहे। आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी वारी विक्रमी होत्या आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही 2 ठिकाणी तंत्रज्ञान वापरलं होतं। एक AI ड्रोन मार्फत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरलं होतं आणि या व्यतिरिक्त जे काही CCTV फीड आहे त्या फीडमध्ये सुद्धा आम्ही AIचं तंत्रज्ञान वापरून आमचा अंदाज असा आहे आणि रांगामध्ये असलेले लोक आणि म्हणजे किलोमीटर लांबलेले किलोमीटर हे सगळ्या विषयी अंदाज घेऊन एस्टिमेट तयार करून एक्स्ट्रापोलेट करून आमच्या अंदाजप्रमाणे तर यावर्षी जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन घेतलेला अंदाज आहे। आणि आता मला सांगितल्याप्रमाणे हा वारी इन्सिडेंट फ्री झालेली आहे, म्हणजे एकही घटना झालेल्या नाही आहे। ज्या काही लोकांच्या नॅचरल कॉजमध्ये कार्डियक अरेस्टमध्ये मृत्यू झालेली आहे, हा सोडून आपल्याला ह्या पर्टिक्युलर वारी मला काय सांगायला खूप आनंद वाटत आहे की इन्सिडेंट फ्री झालेली आहेत। याच्यामध्ये हे टीम एफर्ट आहेत, म्हणजे पूर्ण जवळपास 25,000 कर्मचारी याच्यामध्ये डे अँड नाईट काम केलं। याच्यामध्ये एकही कोणी व्यक्तीचं यश नाही आहे। हे सगळं पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षाखाली जे पूर्ण टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं, या पूर्ण टीमचं भेटलेले यश आहे।